नमस्कार मंडळी, मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभवामी या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये अक्षय तृतीया कधी आहे, अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त काय आहे, अक्षय तृतीयेचा पूजेचा मुहूर्त काय आहे, खरेदीचा मुहूर्त काय आहे, त्यासोबतच अक्षय तृतीया म्हणजे काय, त्याचं पौराणिक महत्त्व काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि अत्यंत महत्त्वाचा सण आहे। याला अक्षय तीज, आखाती तीज असेही म्हणतात। महाराष्ट्रात अनेक भागात त्याला आखजी असेही म्हणतात। तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये याला काय म्हणतात ते कळेल आणि त्याची देखील माहिती मिळेल। अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही तिथी अशी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामाचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते। म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतर चांगले कर्म आणि दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामाचा प्रभाव कधीही संपत नाही। अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते। त्यासोबतच नवीन कुठल्याही गोष्टीचा शुभारंभ करणे देखील या दिवशी शुभ मानला जातो। हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम आहे। अक्षय तृतीयेला लग्न करणे देखील शुभ मानले जाते। ज्याप्रमाणे या दिवशी केलेले दानाचे पुण्य कधीच संपत नाही, त्याचप्रमाणे या दिवशी केलेले लग्नात पती पत्नीमधील प्रेम कधीही संपत नाही। या दिवशी लग्न झालेले लोक जन्मापर्यंत एकत्र नांदतात। लग्नाव्यतिरिक्त उपनयन सोहळा, घराचे उद्घाटन, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे अशा गोष्टींसाठी देखील हा दिवस शुभ मानला जातो। या वर्षी 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे। या वर्षीचा अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त कुठले आहेत ते जाणून घेऊया। यंदा वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवारी 10 मे रोजी पहाटे 4:17 सुरू होणार आहे आणि ही तिथी शनिवारी 11 मे रोजी मध्यरात्री 2:50 पर्यंत राहील। म्हणजेच उद्या तिथीनुसार यंदा अक्षय तृतीयेचा सण हा 10 मे रोजी साजरा केला जाणार आहे। अक्षय तृतीयेचा पूजेचा शुभ मुहूर्त कुठला आहे ते बघूया। अक्षय तृतीयेला लक्ष्मी नारायण आणि कळशाच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं। अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:33 सुरू होणार आहे आणि दुपारी 12:18 पर्यंत हा मुहूर्त राहील। या दिवशी आपण आपल्या सोयीनुसार आपल्याला 6 तासाचा कालावधी मिळाला आहे। या 6 तासामध्ये आपण कधीही पूजा करू। अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी रवी योग देखील जुळून आला आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला काही खरेदी करायचं असेल, कुठल्या नवीन कामाचा शुभारंभ करायचा असेल तर त्याचा शुभ मुहूर्त कुठला आहे ते बघूया। अक्षय तृतीयेला दिवसभर अबुज मुहूर्त असतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही काही खरेदी करू शकता, कुठल्याही गोष्टीचा शुभारंभ तुम्ही करू शकता। या दिवशी कॅलेंडर बघण्याची गरज पडत नाही, कारण की हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। अक्षय तृतीयेला सोनं, दागिने, घर, दुकान, गाडी, जमीन, प्लॉट खरेदी करणे, कुठल्या नवीन गोष्टीचा शुभारंभ करणे अत्यंत शुभ मानलं जातं आणि ते शुभ देखील ठरतं आणि ती गोष्ट अक्षय देखील राहते। अक्षय तृतीयेच्या दिवशी काही शुभ मुहूर्त तयार होत आहेत ते मी तुम्हाला इथे सांगते आहे। चर सामान्य मुहूर्त सकाळी 5:33 पासून ते सकाळी 7:14 पर्यंत असणार आहे। लाभ उन्नती मुहूर्त सकाळी 7:14 पासून ते 8:56 पर्यंत असणार आहे। अमृत सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 8:56 पासून ते 10:37 पर्यंत असणार आहे। शुभ वेळ दुपारी 12:18 पासून ते 1:59 पर्यंत, म्हणजे जवळपास 2 वाजेपर्यंत असणार आहे। जर सामान्य मुहूर्त संध्याकाळी 5:21 पासून ते 7:02 पर्यंत असणार आहे। हे काही शुभ मुहूर्त आहेत अक्षय तृतीये। अक्षय तृतीयेचं पौराणिक महत्त्व देखील आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता। भगवान परशुराम हे श्री हरी विष्णूंचे 6वे अवतार आहेत। या दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते। अक्षय तृतीयेच्या संबंधित अशी एक मान्यता आहे की याच दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती। पितरांशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर अक्षय तृतीयेपेक्षा चांगला दिवस असू शकत नाही। या दिवशी पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी वेद व्यास आणि गणेशजींनी महाभारत लिहिण्याचे काम सुरू केले असा उल्लेख पुराणामध्ये आला आहे। याच दिवशी द्वापर युगाचा शेवट आणि महाभारताच्या युद्धाचा शेवट झाला होता। तसेच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते। भगवान विष्णूने नर नारायण आणि परशुराम अवतारही अक्षय तृतीयेलाच घेतला होता। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही आध्यात्मिक सेवा देखील करू शकता, म्हणजे तुम्हाला एखाद्या ग्रंथाचं वाचन सुरू करायचं आहे, मला पारायण करायचं आहे, ते देखील तुम्ही अक्षय तृतीयेपासून सुरू करू शकता, कारण की या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचं फळ अक्षय असते, म्हणजेच ते कधीही न संपणारे असते। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर आपण आध्यात्मिक सेवा देखील या दिवशी करू शकतो आणि आपल्यावर त्या देवतेची कृपादृष्टी होईल आणि ती कधीही क्षय होणार नाही, कारण की आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी याची सुरुवात केली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल। धन्यवाद।